हाय एव्हरीवन, गुड आफ्टरनून. काल मी पुण्यावरून आले मुलगीला सोडून. सतत एक 2-3 दिवस प्रवासामुळे खूप थकल्यासारखं झालं होतं, म्हणून मी सकाळी उशिराच उठले. उशिरा उठून आपलं सहज हातामध्ये मोबाईल घेतला आणि व्हॉट्सअप ओपन केले. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर प्रत्येकांच्या स्टेटसवर अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून असं लिहिलं होतं. मग ते बघून मी अचानक शॉक झाले. असं कसं अचानक त्यांना काय झालं म्हणून. मग मी आमच्या याला दाखवले मोबाईल, असंच बघायला झालं मग. आणि मग मी टी व्ही ऑन केले, न्यूज लावले. न्यूजमध्ये पण त्यांच्याबद्दल सांगत होते. विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला म्हणून. मग ते जरा गोष्ट ऐकल्यानंतर मनाला खूप वाईट वाटलं. आणि गोष्ट त्यांच्याबद्दल सांगत होते की त्यांचा मृतदेह जे शोधण्यासाठी जी मदत झाली, ओळख पटण्यासाठी जी मदत झाली, जे त्यांच्या हातामध्ये जे घड्याळ होतं त्या घड्याळामुळे त्यांचा मृतदेह अजितदादा पवार यांचाच आहे म्हणून पटण्यात खूप मदत झाली त्या घड्याळामुळे. आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह पण घड्याळाचं आहे. हा एक योगायोग आहे की अजून काय आहे मला माहीत नाही, पण ते त्यांची एक शेवटची आठवण कायमस्वरूपी राहिली त्या घड्याळामुळे. आणि त्या घड्याळामुळे त्यांची ओळख पटण्यात आली. तेच माणसाच्या जीवनात अचानक कधी काय होऊ शकतं हे कोणालाच माहीत नाही. आजचा दिवस आपला आहे, उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही. आजचा दिवस म्हणण्यापेक्षा 1-2 तासात पण काय पण घडू शकतं. म्हणून आहे आपल्या ह्या दिवसात आपण आपला स्पेशल दिवस आहे म्हणून आपण आनंदी होता येईल, आनंदित राहायचं. म्हणून अनेक जण त्यांच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल ऐकण्यात मिळाले की ते व्यक्तिमत्व खूप चांगले होते. त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं होतं आणि राजकारणात त्यांचं काम पण खूप चांगलं होतं आणि ते व्यक्ती पण खूप चांगले होते. राजकारणात त्यांचं चांगले कामाचे किस्से आहेत. आणि एक गोष्ट म्हणजे त्यांच्याबद्दल एक जण स्टेटस लावले होते की स्टोरी, त्यांचा फोटो होता आणि त्यांच्या फोटोखाली 4 लाईन लिहिलेलं होतं. ते लाईन मला वाचल्यानंतर खूप म्हणजे खूप मनाला एकदम भिडल्यासारखं झालं आणि ते तुमच्यापर्यंत मला सांगू असं वाटलं म्हणून मी सांगत आहे. ते वाक्य असं आहे की आनंदाने जगून घ्या, कारण माणूस कितीही श्रीमंत असला तरी स्वतःचा मृत्यू विकत घेऊ शकत आहे. बघा किती वाक्य सुंदर आणि किती मनाला भेटणारं वाक्य आहे. बघा खरंच आहे, माणूस आनंदाने जगून घ्यायला हवं. पुन्हा एकदा अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. झालं एवढं सांगून मी संपते. थँक्यू.